लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत आर्वी येथील अशोकरावजी टोपले आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष समर्थांचं त्या काळात दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांना आलेले अनुभव ते आपल्या लहानूजी स्वानुभवला सांगणार आहेत. दादा जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी महाराज. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. अशोक नथुजी टोपले. मूळ गाव कोणतं आहे? मूळ गाव आपला आर्वीच आहे. आर्वीच आहे. तर तुम्हाला लहानूजी बाबाचा दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सर्वप्रथम सांगा. कोणासोबत जात होते बाबा? हे आम्हाला डेकोरेशन पासून लागलं. बरं, कोणाच्या डेकोरेशन वर होते? ते ताजनगरच्या डेकोरेशन वर. बरोबर. तर त्या डेकोरेशन वर असताना तुमचं ते तिथं डेकोरेशन राहत होतं का टाकरखेड्याला? हा. बरं, सांगा ना तो प्रसंग सांगा. तर ते त्यावेळेस ते बेलुरकर महाराज, हो विरुळकर महाराज, हो सर्व साधू संत, ते पुन्हा एक बाहेरगावचे कोणते तरी त्यांनी संस्था केली आहे, ते तिथं येऊन राहायचे. बरोबर. सत्यदेव बाबा प्रत्यक्ष. तर त्याचे आमचं त्यावेळेस तेवढं मोठं नव्हतं, म्हणा ते लहान होतं. हो हो. तर तुम्हाला आलेले अनुभव सांगा लहानूजी बाबाचे. आपल्याला अनुभव त्यांची छत्रछाया आहे. हो तर आपण पूर्ण आनंदानं. हो. आणि समाधीचा प्रसंग सांगा. समाधीमध्ये आम्ही ज्यावेळेस समाधीमध्ये ते हे झाले, त्यांची ज्यावेळेस समाधीमध्ये टाकायचं होतं त्यांना, हो, त्यावेळेस आम्ही तिथं हजर होतो. मी स्वतः हजर होतो. असं स्वतः हजर असताना आम्ही त्यांना समाधीमध्ये बसवलं समजा. हा, बाबाजीला त्याच्यात बसवलं त्यांना. हो काय. तर बाबाजी असताना काय ते घुगऱ्या खाण्याचा कोणता प्रसंग कसा काय? हे आम्ही सप्त्यावर जायचं, तुरीच्या घुगऱ्या खायच्या, स्वयंपाक व्हायचा राहायचा. हो. मग तुरीच्या घुगऱ्या खायच्या. मग ते तुरीच्या घुगऱ्या खाल्ल्या मग जेवण करायचं. हो. जेवण करून आपल्या कामावर लागायचं. म्हणजे हा बाबाजी असतानाचा काळ आहे का? बाबाजी असताना. हो काय. तर असं बाबाजीच्या आणखी लीला सांगा कोणत्या, म्हणजे लोक कसे यायचे? बाबाजी जो लोक असे यायचे का बा, ते आले दारे लायण्या, ओटीतून काळी मारायची किंवा तंबाखू द्यायचं. बाकी दुसरं तर पण पाहिलं नाही आणि आपला तेवढा वेळ बी मिळाला नाही. कामात आपण कामात राहिल्यामुळे आपण फक्त आपला काम आणि आपण व्यस्त राहायचं काम. असं. म्हणजे असे किती वर्ष सेवा झाली तुमची त्या? माझी कमीत कमी झाली 7, 8, 9 वर्ष झाली. आणि दरवर्षी हेच डेकोरेशन राहील का? दरवर्षी डेकोरेशन ताजनगरचं. हो काय. त्यावेळी ते बोकी दिवाणजी होते असं तिथे. हो. तर मग तुम्ही व्यवसाय कोणता करायचे नंतर? मग नंतर मी वायरमनचा केला. बरं. त्या गावामध्ये माझ्या हर ठिकाणी फिटिंग आहे. स्कूलमध्ये फिटिंग आहे माझ्या हातची. बरोबर. जवळेकरकडे आहे. असं. रमेशराव जवळेकर. बरं. यावलेकडे आहे. असं काय. असे प्रत्येक ठिकाणी आहे माझ्या हातचं जो काम आहे. हो. शाळेचं काम. हो. तिथलं टाकरखेडचं ते माझ्या हातच झालेलं आहे. हो. शाळेचं काम, फिटिंगचं काम. बरं. म्हणजे मी जायचं तिथं. हो. आणि मला काम मिळायचं. म्हणजे माझा संबंध होऊन गेला, संपर्क होऊन गेला त्या लोकांसोबत. बाबाजीच्या माध्यमातूनच भेटलो समजा. असं त्या बाबाजीच्याच माध्यमातून भेटलो. बाबाजीचीच कृपा आहे. हो. तर आपण इथपर्यंत पोहोचलो. आता समोर बाबाजी इच्छा काय होते. हो. बरं, नाव टाकायची इच्छा कशी झाली तर तुमची? म्हणजे नाव टाकायचा छंद कसा लागला? तर हे छंद म्हणजे आता समजा मी ते दुकान वायरमनचं काम करायचं. हो. आणि त्या दुकानवाल्यासोबत माझा संपर्क होता. हो. लाडकेसोबत. हो. तर मग मी बसायचं तिथं. त्याचा धंदा करू लागायचा. तोच काय म्हणायचं का, अशोक तू इथं बसल्यापेक्षा बा एक लेखणी पट्टी बनव आणि तू नाव टाकायचं काम करत जा. असं करता करता दुसऱ्याची लेखणी पट्टी घेऊ, तिथं नाव टाकायचं. नाव टाकता नाव शिकून गेलो. शिकल्यानंतर वाटलं का नाही बा आता शिकला, वळणदार अक्षर यायला लागलं. हो. मग तेव्हापासून मी आपलं नाव टाकणं चालू करून दिलं. आता करतो अलॉटमेंटचं काम. अच्छा. सध्या अलॉटमेंट केलं. वायरमनचं एक कम करून टाकलं. नाव टाकणं कम केलं. पण एमर्जन्सी जर खाली बिली राहिलं तर काही ना काहीतरी कामधंदा पाहिजे बा खाली राहिल्यापेक्षा. असं ते काम करत असतात. असं मी काम करत राहतो.
तर दादाजी, तुम्ही थोडक्यात का होईना जो प्रसंग समाधीचा निर्वाणाचा प्रसंग सांगितला, तुम्ही तिथे सेवा हा. घडली तुमच्या हातानं हा, तिथं डेकोरेशन. मी 9 वर्षाचं तिथं तिथं आलो. फक्त आता यावेळेस काय हो. आपलं जमत नाही कामामुळं. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता मागच्या वेळेस म्हणजे अलॉटमेंट केलं ते 2 वर्षाच्या पहिले अच्छा, टाकरखेडचं. टाकरखेडचं. बरोबर. ते यांनी दिलं होतं मला, पुन्हा पावडे साहेबांनी. पावडे साहेब, बरोबर. त्यांना टाकरखेडला भेटायला गेलो. असं असं. मग त्यांनी काम दिलं. आपल्याला 2-3 दिवस काम काढायचं. मग ठीक आहे, एवढे रुपये लागून. बरोबर. मग एवढे घेऊन घ्या. ठीक आहे म्हटलं, एवढे घेऊन घ्या. बरोबर. ठीक. तर तुम्ही जे काही अनुभव प्रसंग थोडक्यात का होईना सांगितले, मला अनुभव तर तिथला पुष्कळ आहे, पण हो, सांगा ना, एखादा प्रसंग सांगा ना, आठवत असेल. त्याचीच बाबाजीची कृपा. हो. तर मी आपल्या प्रपंचामध्ये सुखासमाधान. हो. तर आज माग तुम्ही- मी तिथे गेलो होतो. ते काय म्हणजे त्याला, ते खडका रोडवर आहे. गंगापूर, हा गंगापूरचा मारुती. हा मारुती. हो. तिथे जाताना मला एक असा साप आढळला. दर्शन दिलं समजा. दर्शन दिलं लाडू. हो. मग मी समजलं की लाडूजी महाराज आपल्याला हो, दर्शन दर्शन दिलं. दिलं. बरोबर. तर बाकी- आज तुम्ही जे काही प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु, जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी लहानोजी महाराज. महाराज की जय. जय.